VBG रामजी विधेयकावर भारतीय जनता पक्षानं पत्रकार परिषद घेतली आहे। ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांचा रोजगार मिळणार आहे। एसटी कामगारांना 25 दिवसांचा अतिरिक्त लाभ मिळेल। यासोबतच तंत्रज्ञान आधारित पारदर्शक भ्रष्टाचारमुक्त अंमलबजावणीवर भर असेल अशी माहिती वर्ध्यात डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली। खासदार अनिलजी बोंडे यांना संयोजक बनवण्यात आला आणि आम्ही 4 लोक जे आहेत ते सहसंयोजक म्हणून याच्यामध्ये घेण्यात आले। महाराष्ट्रभर ही VBG रामजी योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सूचना देण्यात आल्या आणि सूचना देण्यात आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावर आणि मंडल स्तरावर सुद्धा याची एक समिती बनवण्यात यावी म्हणून संबंधित जिल्हाध्यक्षांना सांगितलं आणि यांची समिती सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आली आहे। आणि या योजनेचा फायदा असा होईल की AI चा वापर करून होणारा भ्रष्टाचार या ठिकाणी संपवले जाईल। VBG रामजी ह्या पद्धतीनं एक नवीन योजना तयार करण्यात आली, कायद्याने देखील त्याला मान्यता देण्यात आलेली आहे। यामुळे निश्चितच ग्रामीण भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चर सोबतच अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर बळकट होणार आहे। निश्चितपणे ही योजना जास्तीत जास्त पारदर्शक झाली पाहिजे आणि पारदर्शक होऊन याची व्याप्ती लोकांपर्यंत वाढून लोकांना याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे। ह्या पद्धतीची कार्यप्रणाली या योजनेच्या मध्ये राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।